स्वामी समर्थ संपूर्ण चमत्कार कथा। अक्कलकोटचे महासिद्ध दत्तावतार स्वामी समर्थ महाराज यांच्या आयुष्यातील चमत्कारांची संख्या अनंत आहे। स्वामींनी संकटात सापडलेल्या असंख्य भक्तांना उद्धार दिला। आज आपण अशीच एक अद्भुत चमत्कार कथा ऐकूया। कथा। एकदा एक गरीब ब्राह्मण आपल्या दुःखातून सुटण्यासाठी स्वामी समर्थांच्या आश्रमात आला। त्याच्या घरात भयंकर दारिद्र्य, आजारपण आणि सतत दुःखाचे वातावरण होते। तो स्वामींना म्हणाला, स्वामी, मी कितीही मेहनत करतो पण माझ्या घरी समाधान नाही। सर्वत्र अडचणीच अडचणी आहेत। मला काही उपाय दाखवा। स्वामी समर्थ त्याच्याकडे हसून पाहू लागले। त्यांच्या डोळ्यात करुणा होती। स्वामी म्हणाले, बाळा, मनातली काळजी सोड। तुझ्या घरी रामनामाचा जप सुरू कर। रोज सकाळी आणि संध्याकाळी रामकृष्ण हरी म्हण। देव तुला मार्ग दाखवेल। तो ब्राह्मण स्वामींच्या आज्ञेनुसार रोज मनापासून रामनाम जप करू लागला। काही दिवसांतच चमत्कारिक बदल दिसू लागले। घरातील भांडणे थांबली। मुलांची तब्येत सुधारली। काम धंदा वाढू लागला। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरात शांतता नांदू लागली। तो ब्राह्मण पुन्हा स्वामींकडे आला आणि रडत म्हणाला, स्वामी, तुमच्या कृपेने माझे जीवनच बदलले। तुमचे शब्द म्हणजेच देवाचा आशीर्वाद आहे। स्वामी समर्थ फक्त एवढेच म्हणाले, बाळा, नामस्मरण हेच सर्वात मोठे औषध आहे। जो रामनाम घेतो त्याच्या आयुष्यातून अंधकार दूर होतो। शिकवण। स्वामी समर्थ आपल्याला सांगतात की संकट कितीही मोठे असो, श्रद्धा आणि नामस्मरणाने ते नाहीसे होते। स्वामींच्या कृपेने अशक्यही शक्य होते। या कथेवरून आपल्याला हे लक्षात येते की स्वामी समर्थांची कृपा मिळवण्यासाठी भव्य विधी नाही, तर खरी श्रद्धा आणि नामस्मरण पुरेसे आहे। अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय।